पोलीस ठाण्यातील जप्त डंपरचा नंबर कुणी व का रंगवला? नमस्कार. महाराष्ट्रभरातून पोलीस राऊंड न्यूज या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम सर्व प्रेक्षकांना माना सन्मानाचा जय महाराष्ट्र. पुढील बातमी आहे 31 डिसेंबर 2025 रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अवैध वाळू वाहतूक करताना जप्त केलेल्या व नशिराबाद पोलीस ठाणे आवारात लावलेल्या डंपरची नंबर प्लेटवर काळा रंग लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संदर्भात. याबाबत सविस्तर असं की दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पहाटेच्या सुमारास जळगावकडून भुसावळच्या दिशेने चोरीच्या वाळूची शासनाची रॉयल्टी बुडवून बेकायदेशीर वाहतूक करणारे डंपर क्रमांक MP 48H8305 हे नशिराबाद पोलीस ठाण्याच्या महिला प्रभारी अधिकारी यांनी गस्त करत असताना पकडले होते. डंपर नशिराबाद पोलीस ठाण्यात जप्त करून गुन्हा क्रमांक 203/2025 कलम 303 पोटकलम 2 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. वाळूची बेकायदेशीर वाहतूक करताना जप्त केलेले डंपर हे महसूल विभाग तसेच प्रादेशिक परिवहन RTO विभागाशी संबंधित येत असल्याने नशिराबाद पोलिसांनी महसूल व RTO विभागाच्या दंडात्मक कारवाईकरिता दोन्ही विभागांना पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु महसूल आणि RTO विभागाकडून चौकशी अगर दंडात्मक कारवाई होण्याआधीच मान्य न्यायालयाच्या आदेशाने उल्लेखित डंपर सोडून देण्यात आले आणि तेथून सवाल उभे राहतात की अवैध वाळू वाहतूक गुन्ह्यात डंपर क्रमांक MP 48H8305 हे पांढऱ्या हिरव्या रंगाचे वाहन नशिराबाद पोलीस ठाणे आवारात असताना डंपरच्या नंबर प्लेटला काळा रंग फासून पुरावा मिटवण्याचा प्रयत्न कुणी केला आणि का केला? पोलीस ठाणे आवारात जप्त केलेल्या डंपरचा नंबर दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी स्पष्ट दिसत असताना त्या डंपरचा नंबर 24 जानेवारी 2026 रोजी काळा रंग लावून मिटवला गेला. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी डंपरमध्ये वाळू रेती भरलेली दिसत असताना तेच डंपर 24 जानेवारी 2026 रोजी रिकामे व नंबर प्लेटवर काळा रंग लावलेल्या स्थितीत पोलीस ठाणे आवारात दिसले आणि इथे संशयाची पाल चुकते की ओव्हरलोड असलेल्या डंपरला RTOच्या दंडात्मक कारवाईतून वाचवण्यासाठी रेती कुणी गायब केली? मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार सोडण्यात आलेले डंपर व नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्ह्यात दाखल असलेले डंपर या वाहनातील चोरीचा मुद्देमाल असलेली वाळू हा मुद्देमाल कुठे सांभाळून ठेवण्यात आलेला आहे? अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त डंपरमधील मुद्देमाल वाळू कुठे आहे? त्याचे काय केले हा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून पारदर्शक व्हावी अशी मागणी या निमित्ताने होऊ लागली आहे. उपसंपादक योगेशनाथ यांच्यासह पोलीस राऊंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर सोनवणे यांचा रिपोर्ट. नशिराबाद, जळगाव.